10व्या अनुसूचीनुसार राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष हे दोन वेगवेगळे घटक आहेत असा युक्तिवाद ठाकरेंच्या शिवसेनेने आज सुप्रीम कोर्टात केलेला आहे। नमस्कार, मी नम्रता वागळे। आज दिवसभरातली ही सगळ्यात मोठी बातमी ती म्हणजे शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात होत असलेली ही सुनावणी आणि याच संदर्भातले महत्त्वाचे अपडेट आपल्याला या बातमीपत्रात बघायचे आहेत। उद्या दुपारी ठाकरेंच्या शिवसेनेचे वकील कपिल सिब्बल त्यांचा युक्तिवाद संपवणार आहेत। आमदार हा विधिमंडळ पक्षाचा सदस्य असला तरी त्याचं मूळ राजकीय पक्षाशी असलेलं सदस्यत्व कायम राहतं। त्यामुळे विधिमंडळ पक्षातील आमदारांचा गट स्वतःचा राजकीय पक्ष बनू शकत नाही। केवळ विधिमंडळातल्या संख्याबळाच्या आधारे कोणता गट राजकीय पक्ष आहे असा निष्कर्ष काढणं म्हणजे 10व्या अनुसूचीतील राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्षातील मूलभूत फरक नष्ट करणं ठरेल असा युक्तिवाद ठाकरेंच्या शिवसेनेने आज कोर्टात केलेला आहे। आज कपिल सिब्बल ठाकरेंच्या शिवसेनेकडून बाजू मांडत होते। यावेळी त्यांनी विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष यावरून मोठा युक्तिवाद केलेला होता। हाच मूळ गाभा धरून निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह हे शिंदेंच्या पक्षाला बहाल केलेलं होतं आणि त्याच निवडणूक आयोगाच्या निर्णयाला ठाकरेंच्या शिवसेनेनं आव्हान दिलेलं आहे। हा युक्तिवाद आज कसा राहिलेला आहे तर आमदार हा विधिमंडळ पक्षाचा सदस्य असला तरी त्याचं मूळ राजकीय पक्षाशी असलेलं नातं असतं म्हणजेच विधिमंडळ पक्ष हा राजकीय पक्षापेक्षा वेगळा घटक आहे। विधिमंडळ पक्षाचं सदस्य स्वतःच राजकीय पक्ष बनू शकत नाही कारण त्यांची ओळखच मूळ राजकीय पक्षाचा सदस्य म्हणून निर्माण होते। 10व्या अनुसूचीमध्ये राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष यांच्यात फरक केलेला आहे। त्यामुळे दोन्ही संज्ञा एकाच अर्थाने वापरणं किंवा त्यांना समान मानणं ही कायदेशीर दृष्ट्या योग्य बाब नाही। विधिमंडळातील आमदारांचा गटच स्वतंत्रपणे मूळ राजकीय पक्ष बनतो अशी संकल्पना 10व्या अनुसूचीमध्ये आहे। विधानसभा अध्यक्षांनी असा निष्कर्ष काढला की विधिमंडळातल्या सदस्यांचं बहुमत म्हणजेच राजकीय पक्ष। हा निष्कर्ष 10व्या अनुसूचीच्या रचनेत आढळत नाही। असा युक्तिवाद ठाकरेंच्या शिवसेनेने न्यायालयात केलाय। विधिमंडळातल्या संख्याबळाच्या आधारे कोणता गट राजकीय पक्ष आहे हे ठरवणे म्हणजे विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष यांच्यातील मूलभूत फरकच नष्ट करणे आहे असं सिब्बल यांनी युक्तिवाद केलाय। आणि याच संदर्भात म्हणजे आज न्यायालयामध्ये नेमका जो युक्तिवाद घडलेला आहे त्याच सगळ्याचं विश्लेषण करण्यासाठी आपल्यासोबत कायदेतज्ञ ॲडव्होकेट मंजुनाथ कक्कलमेली आहेत। मंजुनाथ सर, आज न्यायालयामध्ये जे काही घडलं म्हणजे मागच्या सुनावणीमध्ये आपण बघितलेलं होतं निवडणूक आयोगाने जो काही निर्णय दिलेला आहे तो ज्या आधारे दिलाय तो म्हणजे विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष हा मुख्य फरक त्याला मूळ मानून निवडणूक आयोगाचा जो निर्णय आहे त्या मूळ बेसलाच कुठेतरी शह द्यायचा प्रयत्न कपिल सिब्बल करतायत असं दिसतंय। अर्थातच नम्रताजी, आपण जर आदेश पाहिला तर साधारणतः दोन पिटिशन सध्या आपल्याकडे आहेत, निवडणूक आयोग आणि निवडणूक आयोगाच्या आदेशाविरोधात आणि अध्यक्षांच्या आदेशाच्या विरोधात। आता सध्या आज जे आर्ग्युमेंट कपिल सिब्बल साहेबांनी जो केला तो अध्यक्षांनी दिलेल्या आदेशाच्या विरोधात केलाय आणि त्यामध्ये प्रामुख्यानं त्यांचा जो मुद्दा होता विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष या दोन तरतुदींबद्दल ते बोलत होते। अर्थातच 10व्या परिशिष्टामध्ये त्यांनी जे म्हणतात त्यासोबत माझा सुद्धा होकारार्थी उत्तर आहे, कारण पक्षाचा जो डेफिनेशन आहे त्याच्यामध्ये विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष हा एकाच राजकीय पक्षाचे दोन भाग आहेत। राजकीय पक्ष वेगळा आणि विधिमंडळ पक्ष वेगळा असं होऊ शकत नाही, कारण विधिमंडळ पक्षाचा उदय हा राजकीय पक्षामधूनच होतो। ज्या अर्थी राजकीय पक्ष नाही तर विधिमंडळ पक्ष सुद्धा असू शकत नाही। परंतु इथे जो प्रश्न आहे उपस्थित केलेला आहे त्या अर्थी आता जो लाईन ऑफ आर्ग्युमेंट त्यांचा आहे हे त्यांना प्रूव्ह करायचं आहे की त्यांना सिद्ध करू ते पाहतात की राजकीय पक्षांमधूनच विधिमंडळ पक्ष आलेला आहे। ज्या अर्थी राजकीय पक्षांमधूनच ते विधिमंडळ पक्ष आलेला आहे त्या अर्थी विधिमंडळाचा बहुमताचा काही अर्थार्थी होऊ शकत नाही आणि मुळात ज्या मूळ राजकीय पक्ष आहेत त्याच्यामध्ये यांचा जर मेजॉरिटी असेल आणि तरच पक्षांतर बंदी बद्दल काही होऊ शकतं। अदरवाइज हे DRR डिस्क्वालिफाईड
असा आर्ग्युमेंट आज कपिल सिब्बल साहेब करत होते. सोबतच पक्षरचना या संदर्भात सुद्धा त्यांनी खूप उहापोह केला. त्यासोबतच पक्ष रचनामधून सोबतच पक्षाची जी घटना आहे 1999 वर्सेस आता 2018चा, त्यामधील तफावती काय आहेत आणि सध्याचा लिडरशिप काय सांगतोय त्याबद्दल ते आज युक्तिवाद करताना दिसून आले. आणि त्यासोबत अजून एक महत्वाचा मुद्दा जो होता प्रतोत्पदाबद्दल. प्रतोत्पद हा कधी आणि कोणाचा इफेक्टिव्ह असेल आणि परत याचा उत्तर येण्यासाठी परत कपिल सिब्बल साहेबांनी मूळ पक्ष कोण आहे, मूळ शिवसेना कोण आहे याचा अर्थ अध्यक्षांनी जे लावत असताना काही विपर्यास त्यांनी लावलेला आहे. ज्या अर्थी सुप्रीम कोर्टाने सुभाष देसाई या केसमध्ये अध्यक्षांना खरा पक्ष कोण आहे पहिल्यांदा हे तुम्ही ठरवा असं निर्देश त्यांनी दिलं गेलं. त्या निर्देशाला अनुसरून अध्यक्षांनी जो निष्कर्ष लावला तो निष्कर्ष पूर्णपणे चुकीचा आहे. का? कारण यांचा मेजॉरिटी जो आहे, शिंदे गटाचा मेजॉरिटी हा प्रामुख्याने विधिमंडळामध्ये आहे. विधिमंडळ अर्थात विधिमंडळ म्हणजे राजकीय पक्ष नव्हे आणि त्या अर्थी त्यांचा जो लाईन ऑफ आर्ग्युमेंट आहे की बेसवर ते आर्ग्युमेंट करू पाहतात की विधिमंडळ फुटलेलं आहे, राजकीय पक्ष फुटलेला नाही. ज्या अर्थी विधिमंडळ फुटलेलं आहे तर त्यातील आमदार असू दे, खासदार होते, हे डिस्क्वालिफिकेशनला फेस करावं लागेल आणि फेस होतात, फेस व्हायलाच पाहिजे. आणि त्या अनुसरून जर आपण अध्यक्षांचा जर आदेश पाहिला तर हा पूर्णतः कार्यक्षेत्राच्या पलीकडे जाऊन त्याने आदेश पारित केलेला आहे असं लाईन ऑफ आर्ग्युमेंट आज त्यांनी करताना आपल्याला दिसून येतात. पण याच्यामध्ये एक आहे की विधिमंडळ पक्ष हा डिफाईन करण्यासाठी एक त्या ठिकाणी चौकट आहे की ते निवडणूक प्रक्रियेमधनं निवडून आलेले आहेत. राजकीय पक्ष डिफाईन करण्यासाठी इथे कुठली चौकट मांडली जाऊ शकते असा काही प्रश्न उपस्थित केला जाऊ शकतो का? 100%. कारण राजकीय पक्ष हा तसं बघितलं तर एक लोकशाहीमध्ये लोकशाहीच्या प्रक्रियामधून आलेला एक राजकीय पक्ष असतो आणि त्या राजकीय पक्षामधून हा विधिमंडळामधील जे आमदार असतात, खासदार असतात त्यांची निवड केली जाते. तेही बहुमताने एखाद्या कॉन्स्टिट्युएन्सी मधून ते निवडून आले असतात. आता जेव्हा पक्षीय राजकारण आपण म्हणतो, आपण जो मुद्दा उपस्थित केला पक्षी लोकशाहीबद्दल उपस्थित करताय, पक्षी लोकशाहीबद्दल आपण जेव्हा मुद्दा उपस्थित करतो त्याच्यामध्ये सुद्धा बहुमताचा आधार पाहिजे. त्यामध्ये सुद्धा लोकशाही प्रक्रियेने निवड झालेला नेता असायला हवा. हाही युक्तिवाद आहे. किंबहुना हा युक्तिवाद जो आहे हा शिंदे गटाला थोडासा फॉर असणार आहे. बट जो युक्तिवाद त्यांनी आज जो मांडला त्या एकाएकी अर्थार्थी जर पाहिला तर त्यांचं म्हणणं असं आहे की प्रत्येक कार्यकर्ता निवडीसाठी सुद्धा आपण लोकशाही पद्धतीने निवडतो का किंवा त्याच्यासाठी आपण निवडणुका घेतो का या अनुषंगाने ते आर्ग्युमेंट करतात. म्हणजेच सोयीस्कर पद्धतीने लोकशाही प्रक्रिया ही प्रत्येक गोष्टीमध्ये आपण अप्लिकेबल करू शकत नाही. काही कार्यकर्त्यांची निवड, काही पदाधिकाऱ्यांची निवड हे सर्व बहुमताने आपण घेतो, परंतु त्यासाठी आपण निवड किंवा निवड प्रक्रिया अशी काही मतदानाची प्रक्रिया आपण राबवत नाही. आणि म्हणून आता उद्या मला वाटतं अपेक्षित आपण आपल्या प्रश्नाचं उत्तर हे उद्याच्या आर्ग्युमेंट मध्ये मला त्यांच्याकडून ऐकायला भेटेल असं मला वाटतं. का? कारण उद्या जो मुद्दा त्यांनी उपस्थित करणार आहे तो पक्षांतर्गत लोकशाही पद्धती याबद्दल सुद्धा त्यांची खूप मोठी युक्तिवाद आपल्याला अपेक्षित आहे असं मला वाटतं. एक जो मुद्दा इथे कपिल सिब्बल खेळतायत की विधिमंडळ पक्ष हा राजकीय पक्षाचा घटक असतो, पण याचा उलट विधान आहे की राजकीय पक्ष हा विधिमंडळ पक्षाचा घटक असेलच असं नाही, असं एक स्टेटमेंट त्यांनी कोर्टासमोर मांडलेलं आहे. हेच त्यांचं स्टेटमेंट त्यांच्यावर बुमरँग ठरू शकतं का? म्हणजे जर एकीकडे ते दावा करतायत की विधिमंडळ पक्ष हा राजकीय पक्षाचा घटक असतो, अशा वेळेला जर समजा शिंदेकडून त्यांचा हाच मुद्दा उचलून जर विधिमंडळ पक्ष एवढा मोठा आमच्यासोबत आहे याचाच अर्थ राजकीय पक्ष हा आमच्यासोबत मोठा भाग आलेला आहे असा सुद्धा दावा कदाचित शिंदेकडून केला जाऊ शकतो. जर आमचे लोक विधिमंडळ पक्ष आमच्यासोबत आलेला आहे आणि इथे आलेले प्रतिनिधी निवडून आलेले आहेत याचा अर्थ कार्यकर्ते आणि त्यांना पाठिंबा देणारे लोक आमच्यासोबत आलेले आहेत असा एक मोठा दावा कोर्टात केला जाऊ शकतो का? बुमरँग असू शकतं का? थोडक्यात माझा छोटा प्रश्न करून विचारता, हे बुमरँग ठरू शकतं का? 100%. तुम्हाला आठवत असेल आपण 2 दिवसाअगोदर म्हणजे गेल्या आठवडे आपण एक चर्चा केली होती, त्या चर्चेमध्ये हा सुद्धा प्रश्न उपस्थित होता. त्या अनुषंगाने जर आपण पाहिलो तर पक्षांतर्गत राजकीय पक्षाचं आणि त्या मधलाच एक भाग म्हणून विधिमंडळाचा पक्ष असतो. अर्थातच आता आपण त्या दिवशी पण चर्चा करत असताना हा मुद्दा उपस्थित होता आणि विधिमंडळातील जे घटक आहेत म्हणजे समजा आमदार असू द्या, खासदार असू द्या, मंत्री असू द्या,
यांच्याकडेही काही पक्षीय जबाबदारी असतात आणि ज्या अर्थी पक्षीय जबाबदारी असतात त्या अर्थी त्यांची सुद्धा गणना कुठे ना कुठं जेव्हा मेजॉरिटी आपण विचार करतो त्यावेळी राजकीय पक्षाच्या दृष्टिकोनातून सुद्धा त्यांचा विचार करायला हवा. का? कारण त्यांच्याकडे दोन्ही जबाबदारी आहेत. विधिमंडळात जरी ते निवडून आले असतील, आमदार असतील, खासदार असतील, मंत्री महोदय असतील, कोणी असू द्यात, परंतु त्यांच्याकडे पक्षीय जबाबदारी सुद्धा आहे. कोणी प्रतोद आहे, आता गोगावले ते मंत्री सुद्धा होते, सुभाष प्रभू सुद्धा होते आणि याचा अर्थ ते फक्त विधिमंडळात असू शकतात असा विषय नाही, तो राजकीय पक्षामध्ये सुद्धा ते घटक असू शकतात. मग त्यांचा सुद्धा बहुमतात जर आपण जर विचार केलो तर संख्याचं बळाबळ सध्याची स्थिती जर पाहिलो तर मग ही जी स्थिती आहे शिंदे गटाला फेवरेबल असू शकतं. का? कारण आता त्यांच्यासोबत एकूण एक त्यावेळेची संख्या जर आपण पाहिलो 39 आमदार आणि खासदार मिळून 12 खासदार असे सगळे मिळून शिंदे गटासोबत एकत्रित आले होते. मग ती संख्येची बळाबळ जर पाहिली त्यामधील काही आमदार आणि खासदारांच्या वर दिलेली पक्षीय जबाबदारी त्या काळची जर आपण पाहिलो तर त्यांची पक्षीय बलाबल राजकीय पक्षांमध्ये सुद्धा जास्त असू शकतो, मेजॉरिटी जास्त असू शकतो. त्या अनुषंगानं आज जो त्यांचा युक्तिवाद होता किंवा आज ते जे युक्तिवाद करू पाहतील किंवा पुढे येणाऱ्या काळामध्ये युक्तिवाद करू पाहतील, कुठं ना कुठं पक्षीयांमधील राजकीय पक्षामधील असू दे किंवा विधिमंडळामधील असू देत, ह्या दोन्हींची गणना ही याच्यामध्ये राजकीय पक्षामध्ये करावी लागतील. किंवा आपण म्हटल्यासारखं राजकीय पक्षामधील जे पदाधिकारी आहेत त्यांची गणना विधिमंडळामध्ये करू शकत, फक्त प्युअरली राजकीय पक्षामधील असलेल्या पदाधिकाऱ्यांची गणना विधिमंडळामध्ये आपण करू शकत नाही. का? कारण त्यांच्याकडे कुठलाही आमदारकी किंवा खासदारकी किंवा मंत्रिपद नाहीये आणि त्यामुळं ज्या अर्थी आपण अर्थार्थ आपण लावून जर पाहिला किंवा गणित आपण समीकरण जर जुळून पाहिलो तर 39 एकीकडे आणि 39 + 12 एकीकडे आणि बाकीचे आमदार आणि खासदार एकीकडे असं जर संख्याबळ जर पाहिला आणि त्यामधील जी पदाधिकाऱ्यांची संख्या आहे राजकीय पक्षामधील म्हणतोय, राजकीय पदाधिकाऱ्यांची संख्या आणि जबाबदारी जरी पाहिली तर ही कुठे ना कुठे युक्तिवाद शिंदे गटाला फेवरेबल असू शकतं, हे नक्कीच आहे. एक याच्यामध्ये आहे की ह्या सगळ्या अडचणी ठाकरेंसमोर येत आहेत याचं मुख्य कारण म्हणजे राजकीय पक्ष ही जी एक एंटिटी आहे ती त्याची व्याख्या डिफाईन करू शकत नाहीत किंवा राजकीय पक्ष ही जी एक ठाकरेंसाठी ती व्याख्या डिफाईन होऊ शकत नाहीये, त्याची साईज ते दाखवू शकत नाहीये, त्यामुळे हा सगळा घोळ झालेला आहे त्यांच्यासाठी. 100% आपण पाहिलो तर राजकीय पक्षाची याची विश्लेषण किंवा व्याख्या ही खूप मोठी आहे आणि त्या मोठी असताना आणि किंबहुना मला वाटतं राजकीय पक्ष म्हणून स्पेशली राजकीय पक्ष म्हणून डेफिनेशन किंवा त्याचा इंटरप्रिटेशन कायद्यामध्ये आजपर्यंत कुठल्या न्याय निवाड्यामध्ये आलेलं नाही आणि ज्या अर्थी आज हा प्रमुख मुद्दा सुप्रीम कोर्टाच्या समोर उपस्थित आहे त्या अर्थी मला वाटतं या पक्षाचं म्हणजे या प्रश्नाचा सुद्धा कुठं ना कुठं त्याचा उहापोह करावा लागेल. कारण मूळ पक्ष म्हणजे काय? आता दोन गट आहेत, दोन्ही गट क्लेम करतायत की मी म्हणजे पक्ष. एकनाथ शिंदे म्हणतायत की मी म्हणजे पक्ष. एकनाथ शिंदेचा गट म्हणतो आम्ही म्हणलं तर पक्ष, आम्ही शिवसेना आहोत, आम्ही खरे शिवसेना आहेत. त्या अर्थी मूळ पक्षाकडे आपण ज्या अर्थी आपण पाहतो तर उद्धव ठाकरे साहेब हे त्या पक्षाचे अध्यक्ष आणि प्रमुख आहेत आणि त्या अर्थी जर आपण पाहिलो तर मूळ आता सर्वसामान्याने प्रश्न पडतो की पक्ष म्हणजे नेमका काय आणि कोण, याचा अर्थ कुठं ना कुठं मला वाटतं सुप्रीम कोर्टाला याचा सुद्धा उत्तर त्याला द्यावं लागेल. त्या अनुषंगाने सुप्रीम कोर्टाने एक प्रोव्हिजन त्यांनी केलं होतं, डायरेक्शन त्यांनी सुभाष देसाई केसमध्ये त्यांनी अध्यक्षांना दिलेला होता, निर्देश दिलेला होता की तुम्ही पहिल्यांदा हा जो प्रश्न आहे पक्षांतराचा जो प्रश्न आहे त्या पक्षाचा निर्णय घेत असताना आपण पहिल्यांदा पक्ष म्हणजे काय किंवा कोण खरा पक्ष आहे, शिवसेना, हु इज अ रिअल शिवसेना, हे तुम्ही डिफाईन करा आणि त्यानंतर बाकीचे निर्णय घ्या असं सांगितलं हवं. आता मोठ्या अध्यक्षांनी जो त्यांनी पक्ष म्हणून कसा निर्णय घेतला तर त्यांचं म्हणणं असं आहे आम्ही पक्षाची घटना आणि पक्षामधील विधिमंडळ या तिन्ही घटनांची बलाबल मी पाहिलो. त्या अर्थी 2018 जो अमेंडमेंट आज युक्तिवाद करण्यात आला, 2018चा जो अमेंडमेंट आहे तो रेकॉर्डवर नाही आणि म्हणून आम्ही ईसीआयकडनं म्हणजे निवडणूक आयोगाकडनं जी खरी प्रत आहे त्यांच्याकडे अवेलेबल असलेली अथॉराइज प्रत आम्ही जर मागितल्यावर 1999ची जी घटना आहे ती आमच्या समोर आणली गेली. त्या अनुषंगाने जेव्हा पाहतो 2018चा जो अमेंडमेंट आहे त्याच्यावर ऑब्जेक्शन एकनाथ शिंदे गट घेतोय. मग त्याच्यावर अनडिस्प्युटेड जो घटना आहे तो कुठला तर 1999चा घटना आहे. त्या 99च्या घटनेनुसार आम्ही सध्या
जर पाहिलं तर जी पक्षी बलाबल आहे ती पक्षी बलाबल ही कुठेतरी शिंदे गटाच्या फेवरिझम मध्ये जातं आणि म्हणून मी नायदर 2018चा अमेंडमेंट पाहणार ना 1999चा पाहणार. Correct. आता म्हणून आता सध्या विधिमंडळामध्ये जी संख्या आहे त्या संख्येच्या बळाबळावरून मी खरा जो पक्ष आहे तो ठरवण्याचा मी प्रयत्न करेल असा नोंद त्यांनी आपल्या निरीक्षण आपल्या आदेशामध्ये सुद्धा मांडलेलं आहे. आणि त्यानुसार त्यांचं म्हणणं असं आहे की त्या आदेशानुसार त्यांचं सांगणं असं आहे की मी या दोन्ही बाजू सोडून विधिमंडळामध्ये जे संख्याबळ आहे त्याच्यामध्ये जी मेजॉरिटी आहे त्या मेजॉरिटी वरून मी खरा शिवसेना कोण आहे हे ठरवलंय आणि त्यानुसार मी आदेश पारित केलेला आहे. आणि म्हणून आज विधिमंडळ आणि पक्ष याबद्दल मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये खूप मोठा आर्ग्युमेंट मला अपेक्षित आहे या संदर्भात. अगदी. आणि जसं तुम्ही म्हणाल की ही केस इन अ वे इटसेल्फ युनिक आहे, त्यामुळे काही प्रेसिडेंट सेट होतो का या प्रकरणामध्ये ते आपल्याला बघायला लागेल. सर, धन्यवाद तुम्ही केलेल्या सगळ्या विश्लेषणाबद्दल.